चषक भिनार 2024 उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमची रजा घेताना आपण पाहतायत सन्माननीय दयानंद चोरगे यांचे चिरंजीवा वीरेंजी चोरगे साहेब आमची रजा घेत आहेत. मित्रांनो, अशा पाहुण्यांना भरपूर कार्यक्रम असतात, मात्र वेळ नसताना देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. वीरेंजी चोरगे आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांच्यासोबत अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना देखील व्हिजिट देणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून आपली रजा घेत आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे इथे आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज तुम्ही जो ऐकणार आहात इथून रोहन पाटील यांचा. सामन्याकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जय बजरंग चषक भिनार न्यू 40+ आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 10 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. एक जबाबदारीचा खेळ म्हणजे क्रिकेट. एक संघ एक विचारधारेवरती जेव्हा चालतो ते म्हणजे क्रिकेट. आणि संपूर्ण गावाचं नाव जेव्हा टेनिस क्रिकेट व त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण नेण्याचं काम करतो तो म्हणजे एक खेळ म्हणजे क्रिकेट. तर वळूया आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. एक नवीन सामना आपल्या भेटीकरता आलेला आहे. जय गावदेव वडुनवकर आणि जोशी 11 भादवड, दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. पंडित आणि सतीश ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर स्वर्गीय उषा गणेश वखारे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. कुमार क्रिश गणेश वखारे आणि श्री संदेश श्रीपद वखारे यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. गोलंदाज महानंद बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहतोय. थोडंसं भौगोलिक परिस्थितीनुसार मैदान सजवलं गेलेलं आहे, तरीसुद्धा विशेषतः महत्त्वाची पाहायला मिळते म्हणजे खेळाडू अगदीच वेळेपूर्वीच दाखल झालेले आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. वळूया सामन्याकडे. गोलंदाज महानंद, यॉर्कर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पंच विक्रम नाईक सरांचा इशारा येईल. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. फलंदाज पंडित गुळवी बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 ते 10 पावलांचा रनअप. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि इथून मात्र चेंडूला सोडून दिलाय आणि अगदीच आत्मविश्वासाने गोलंदाजी कशी असावी तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज महानंद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच रेषेच्या जवळून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपण पाहतोय. आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर वारंवार त्याने प्रयत्न करतोय की चेंडू अगदीच सीमारेषेच्या नजीक जातोय, जवळून जातोय, तरी सुद्धा पंच आपला निर्णय मात्र काही देत नाहीयेत, कारण की पंच दक्ष आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन होईल. जोशी 11 भादवड या संघाचं. दोन्ही अंकावरती धावफलक आपण पाहतोय. फलंदाज पंडित आपलं अकाउंट ओपन करतायत 2 धावांनी. संघाची धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर तिसऱ्या चेंडूवरती अखेर 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र पंच 2 हात खुले करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच विक्रम नाईक सरांचा इशारा येईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 या अंकावर.
वेलकम शुभागमन झालेलं आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं शुभागमन झालं. आपणास विनंती आहे की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक भिनार या ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेला होता, पण गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीचा वेग मात्र भन्नाट दाखवला आणि त्या कारणास्तव निर्धाव चेंडू डॉट बॉलची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज महानंद यांच्या माध्यमातून यॉर्कर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी. तत्पूर्वी पंचांचं बोट आकाशात वर येईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. स्वागत आहे. जोशी 11 टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंटू आपण देखील यायचं व्यासपीठावर. आणि मित्रांनो, जो मैदानाच्या आतमध्ये वावल्याचा जो झाड आहे त्याला चेंडू जर डायरेक्ट लागून जर सीमेच्या बाहेर गेला तर षटकार आहे आणि टप्पा पडून लागून गेला तरी चौकारच आहे. आणि झाडाला लागून जर कॅच पकडली तर कॅच पकडली जाईल. लक्षात असू द्या. संदीपजी वखारे आयोजक. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक. एक डब्याखेर चेंडू निघून गेलाय. सीमा पार. मिळतायत त्या धावा 4. सुरेख चौकार. दादा जोशी फॅम टीम आपण पाहतोय. आणि नुकतंच आपण पाहतोय जगदीश नाईक आणि पिंटू पाटील इथे सज्ज झालेले आहेत. एन्जॉय करताना आपल्या खेळाडूंसोबत. आपण जो सामना पाहतात मित्रांनो, एका बाजूला जे गावदेव वडूनगर आणि दुसऱ्या बाजूला जोशी 11 बादवड संघ खेळताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. सुरेख गोलंदाजी. स्विंग अँड मिस. निर्धाव. इथून मात्र चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज बजरंग यांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती 1 षटकाच्या अखेरनंतर 9 धावा आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज महानंद आणि त्याचप्रमाणे गोलंदाज बजरंग याच्या पहिल्या चेंडूवर. यावेळेस मात्र स्वीप केलं गेलंय. निघून जाईल चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र तू महिमे पाहायला मिळते. आणि अगदीच 40+ क्रिकेटमध्ये आपण वारंवार त्याने पाहतो रनआउटची विकेट. धावचीचं स्वरूप. पण एक यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर वेलकम काटेई संघाचे मच्छिंद्र घरात संदेश वकर यांचे जवळ जे मित्र आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाजी ज्या बाजूने होताना आपण पाहतोय त्या बाजूने बेल स्ट्रिप झाल्या होत्या. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जोडली जाईल. 1 धाव नोंदवली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. वेलकम मच्छिंद्र गरज साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी काटेई संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, काही क्षणामध्येच
आमचे टॉसबॉक्स स्पॉन्सर सन्माननीय रवींद्र दादा गुलवी, भावी सरपंच यांना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेच्या मध्ये त्यांची उपस्थिती होणार आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस प्रदीपजी हरड साहेब हे देखील उपस्थित होणार आहेत थोड्याच वेळात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अडवणूक केली गेलेली आहे. पंच पंकज म्हात्रे सरांचा इशारा येतोय. इट्स व्हाईट बॉल. एकंदर 2 धावांची नोंद केली जाईल. एक सुवर्ण संधी आहे ज्ञानेश्वर जिंकण्यासाठी. या स्पर्धेचे आयोजक संधीजी वखारे याच्यामध्ये पारितोषिक आहे. आपण जर या इनिंग मध्ये 3 कॅच पकडतो आपणास 501 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटिंगला याल तेव्हा देखील प्राइज आम्ही लावू. सध्या फिल्डिंग करतायत. गोलंदाज तयार बजरंग. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. घरंगळीत चेंडू मात्र निघून चाललाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. रोहन, आपण पाहतोय जे नवखे संघ जे आहेत नवीन 40+ संघटनेमध्ये जे नवीन संघ भरती झालेले आहेत त्या 10 संघांना इथे संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे त्याच्यातून एक संघ चॅम्पियन होताना बघू आपण. 10 संघांना संधी आहे. तर पाहूया 10 संघांमधून कोणता संघ बाजी मारेल आणि जय बजरंग चषक 2024 या स्पर्धेवर आपलं नाव कोरेल. अगदी बरोबर. कारण की याचं उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणारच आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताना फलकावरती 15 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 15 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच एक चांगल्या रीतीने चेंडूची अडवणूक केली गेलेली आहे आणि संघाकरता जवळपास 3 धावांचा बचाव केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 16 या अंकावर. मला तर वाटतं मिड विकेट क्षेत्रामध्ये यशवंत पाटील आहे. तिथे चांगली फिल्डिंग. यस, एक अग्री समालोचक सध्या फिल्डिंग पोझिशन मध्ये. यावेळेस मात्र लॉफ्ट केलं चेंडूला आणि यावेळेस मात्र चुकी होताना पाहायला मिळेल. झेल सुटतोय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच झाडाला स्पर्श करून जरी झेल पकडला गेला असता तरी सुद्धा झेल बाद फलंदाज राहिला असता. तर एकंदर 2 षटकाची अखेर आपण पाहतोय आणि धावसंख्या फलकावरती जोडली गेलेली आहेत. फलकावरती 18 धावा. मी अगोदर देखील चर्चा केली होती आणि आता ही चर्चा करेल. जो वावल्याचा झाड जो मैदानाच्या आतमध्ये आहे त्याला चेंडू जर लागून सीमा पार गेला तरी षटकार आहे आणि पहिल्या टप्प्यानंतर लागून गेला तरी चौकारच आहे. आणि जर थांबला चेंडू आतमध्ये तर आपल्याला धावा घ्यायच्या आहेत. आणि जर चेंडू झाडाला लागून आतामध्ये विसावला, झेल पकडली तर आउटच दिला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये पाणी घेतला जाईल. नक्कीच आमचे कॅमेरामॅन आमचं VIP डाईज कव्हर करत आहेत. सन्माननीय विद्यमान लाडके अध्यक्ष आपण मनोहरदादा जोशी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर वंडर भिवंडी जगदीश नाईक आणि त्याचबरोबर पिंटू पाटील तसेच गोपीनाथजी हरट काका उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर. आणि नुकतंच गावदेवी काटे टीम संघाचे मच्छिंद्र घरत देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. आमचे डीजे मॅन त्याचबरोबर दोन्ही टीमचे 12 मॅन नंदू म्हात्रे 12व्या म्हणून भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दिलीप मोरेचं येणं बाकी आहे. शरद नाईक येणं बाकी आहे. गुरु गुलवीचं येणं बाकी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस मात्र लीडिंग एज आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यामध्ये चेंडू पडतोय आणि 2 षटकांचा जर आपण विचार केला तर एकंदर 9 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि 1 धाव आतापर्यंत जोडली जाईल. एकंदर 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली फलंदाजी आहे. यावेळेस मात्र एक देखणा फटका. निघून चाललाय चेंडू.
पंचांचा काय इशारा येईल प्रतीक्षेमध्ये आहोत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर योग्य टायमिंग अचूक टायमिंग साधता आलं असतं तर मात्र झेल चेंडूला झेलमध्ये कन्वर्ट करता आलं असतं. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. आणि लक्षात घ्या जो पडदा आपण पाहतोय सीमारेषेचा त्या पडद्यालाच सीमारेषा आहे याची आपण नोंद घ्या. चौकाराच्या मदतीनं 23 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलंय पण क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल फलंदाज फेल विकेटचं पतन. अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. पप्प्या काबूकर तिथे होते. विकेट इथं मिळालेला आहे. मागच्या चेंडूवर चौकाराला लगेचच कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय अशोक पाटील. न्यू बॅटर कृष्णा जोशी मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जात आहे कृष्णा जोशी. धावसंख्या 23 3 गडी बाद झालेली आतापर्यंत जोशी 11 भादवड टीम संघाचे आपण पाहतोय. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक आणि नशिबाचा चौकार. नशिबाची साथ मिळते की काय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. टँगडीचे असं वाटलं होतं की रोहन की चेंडू थांबेल मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड भरपूर फास्ट होती तिथे आणि चेंडू सीमा पार चौकार. थोडीशी चर्चा केली त्या खेळाडू सोबत ज्ञानेश्वर चिकणे यांनी की चेंडू अडवण्यासारखा होता. आपल्या समोरून हा चेंडू गेला सीमारेखा पार चौकार. नशिबाची साथ फलंदाजाला मिळते. फलंदाज कृष्णा याला. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक एक गोड आवाज आणि तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. झन्नाटीदार षटकार. चला दुसरा चेंडू घ्यायचा मैदानाच्या आतमध्ये. विक्रम नाईक सर एन्जॉय करताना या मॅचला पंचांच्या भूमिकामध्ये. नृत्य येतोय आता थांबतो कुठेतरी मध्ये. चौकार षटकार नंतर नृत्य पाहायला मिळेल का पंचांच्या माध्यमातून. रोहन पाटील काय वाटतो. अगदीच प्रेक्षक प्रतीक्षेमध्ये आहेत. सकाळी विनोद नाईक सरांची भेट, त्यानंतर विक्रम नाईक सरांची भेट आणि तिसरे बंधू विशाल नाईक यांची भेट. तिन्ही बंधूंची भेट आजच्या दिवसामध्ये झालेली आहे. यावेळेस मात्र देखना फटका. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. रिकॉशियस होताना आपण पाहतोय चेंडूला. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाते. धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीनं 35 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मित्रांनो आता अध्यक्ष सुद्धा देखील विचारत आहे तो मैदानाच्या आतमध्ये वावल्याचा जो झाड आहे त्याला कशा प्रकारे धावा आहे. तर त्याला डायरेक्ट चेंडू लागून गेला तर षटकार आणि टप्पा पडून चेंडू झाडा लागून गेला तरी चौकार आणि झाडावरून कॅच पकडली तरी आऊट आहे. आणि मैदानामध्ये चेंडू थांबला तर धावू शकतो आपण. न चर्चा करूच कारण की सर्व नौखे संघ आहेत आणि जे अजून खेळले नाहीये मैदानावर. प्रत्येक चर्चा करणं फार महत्वाची आहे. नक्की जे झाडाला लागेल ते तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार चौकार आणि आऊट. धावसंख्या जाऊन पोहोचलेले फलकावरती 35 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि गोलंदाज अशोक या गोलंदाजाने मात्र 17 धावा खर्च केलेल्या आहेत 3 षटकांमध्ये. आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालेलं आहे. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते की आतापर्यंत जर आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ओघ वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज यशवंत याला आणलं गेलं गोलंदाजी करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय
विशाल नाईक यांना अतिशय सुरेख गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण एकंदर 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. संदेश जर आपण विचार केला तर मला वाटतं मॅचचा चेंडू आलाय पंच, तो चेंडू घ्यायचा आहे आपण, जर हवा असेल तर फलंदाजांना. संदेश पाटील सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय धावसंख्येचा ओघ हळूहळू का होईना मात्र वाढता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. बदल आली त्यामध्ये चूक झालेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बरबाद, निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी आपण पाहतोय यशवंतच्या माध्यमातून. सारंगाव संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आई गावदेवी काटे टीम संघाचा कॅप्टन आलेला आहे. आपण देखील येऊन सज्ज राहायचे. इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस होईल. यावेळेस मात्र फसवा चेंडू हाताळला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय 37 या अंकावरती. 2 चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुढे सरसावट चेंडूला ड्राईव्ह केलाय, निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकूण एकंदर 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 39 या अंकावरती आपण पाहतोय. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका, वेगाने चेंडू निघून चाललाय. सीमा पार मिळतायत धावा 4. सुरेख चौकार. पण जे आंबे संघ जेव्हा जेव्हा खेळायचा तेव्हा लेफ्टीच खेळायचा, मात्र आज 40 प्लसच्या माध्यमातून रायटी खेळत आहे. हा बेनिफिट आहे त्याच्याकडे. चांगले स्ट्रोक प्लेअर आहे आणि सुरुवात चांगली केली. आता चौकाराच्या मदतीने धावसंख्या 43 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, चेंडू निघून चाललाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. 44 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या इनिंगचा अखेरचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाज यशवंतच्या माध्यमातून. या चेंडूवरती आपल्याला लक्षात येईल की किती धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे जयगावदेव वडुनवगर या संघासमोर. तर एकूण एकंदर 45 धावांचं लक्ष समोर आहे जयगावदेव वडुनवगर या संघासमोर. वळी आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आपल्या समोर जोडले जातील भिवंडीकर, संदेश पाटील. थँक्यू सो मच. मात्र सारंगाव संघ इथे अजूनही सज्ज झालेला नाही आहे. मी अगोदरच सांगितलं होता. सारंगाव टीम संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे आपण. आई गावदेवी काटेही टीम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. एकता सारंगाव टीम संघाचे कॅप्टन आपण यायचे. यानंतर होणारा सामना आपण टॉस करणार आहोत. एकता सारंगाव टीम संघाचे कॅप्टन, आपण उशिरा पोहोचू नका. इनिंग समाप्त झाली आहे. आवाज ऐकत असेल तर टॉस साठी यायचंय, अथवा जे आपल्या असोसिएशनचे जे नियम आहेत ते लागू होतील आपणास देखील लक्षात असू द्या. डावाला सुरुवात करण्या अगोदर टॉस होणं फार महत्त्वाचं असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. स्पर्धा चांगली आहे तर आपण चांगला क्रिकेट नक्कीच खेळा.
भरपूर चर्चा करत आलेले आहेत जय गावदे वडूनगर संघ, कारण की क्षेत्ररक्षण चांगला झाला नव्हता. चर्चा होणं फार महत्त्वाचं देखील आहे. जेव्हा चांगली स्पर्धा असतो त्या स्पर्धेला चांगला खर्च असतो तेव्हा चर्चा होणं देखील फार महत्त्वाचं आहे. आज BTPL मेगा इव्हेंट जो आहे भादवडचा सुरू होणार आहे. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, पिंटू पाटील यांना खेळताना आपण बघणार आहोत या स्पर्धेमध्ये. आमचे मित्र ज्ञानेश्वर चिकणे सर इन ॲक्शन मध्ये खेळत आहेत आपल्या संघासाठी. हे आपण पाहू शकता टीम ऑनरवर संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये चर्चा करत जाताना आपल्याला पाहायला मिळते. टीम मध्ये आपण पाहतोय प्रदीप तरे, पंडित गुलवी, नरेश गुलवी आपण पाहतोय संघामध्ये सहभाग आहेत. प्रदीप पाटील, कृष्णा जोशी, दिलीप मोरे विकेट कीपर बॅट्समन आपण पाहतोय. सर्वचे सर्व खेळाडू चर्चा करत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. लक्ष जो आहे समोर आपण पाहतोय 45 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. विशाल नाईक आम्हाला सांगत आहेत की प्रदीपच्या बॅटमधून धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 11 धावा आणि पंडित यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या त्या 4. सतीशने 7 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. नरेश गुलवी याच्या बॅटमधून 6 धावा आल्या होत्या. कृष्णा जोशी याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आणि 2 धावा म्हणजे 12 धावा आल्या होत्या. मॅच सुरू करा आता. जुना चेंडू घेऊन काही उपयोग होणार नाहीये मैदानामध्ये. आपण डायरेक्ट मॅच सुरू कारण की लेट आहे आपण. वेलकम, शुभागमन होत आहे. जय बजरंग चषक 2024 या स्पर्धेला व्हिजिट लागली जात आहे. सन्माननीय रवींद्र दादा गुलवी साहेब याचं शुभागमन झालेलं आहे. भावी सरपंच आणि त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आपले रक्षक आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप दादा हरट साहेब यांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. भिनार या नगरीवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रवींद्र दादा गुलवी भावी सरपंच आणि सोबतच आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप दादा हरट महाराष्ट्र पोलीस यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंच चला आपणच आहात मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आपण. विक्रमजी नाईक आणि पंकजजी मात्रे दोन्ही अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा सारंगाव संघ आला असेल तर संपर्क साधायचा आहे आपण. मॅच सुरू झाली, जो काय निर्णय आहे ऑर्गनाइज कमिटीच्या त्या निर्णयाला आपल्याला ठाम राहायला लागेल. सन्माननीय आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजेच रवींद्र दादा गुलवी आणि प्रदीप दादा हरट महाराष्ट्र पोलीस आणि 22 सरपंच या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर एकता सारंगाव आणि आई गावदेवी काटई आणि त्यानंतर घरच्या मैदानावर जय बजरंग भिनार आणि कानाई पाये कडक मॅच यानंतर पाहायला मिळेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे. 2 अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजरंग आणि ज्ञानेश्वर चिकणे. ज्ञानेश्वर चिकणे असंही फारसा समालोचक जास्त करत असतात, मात्र त्यांचा फिटनेस खूप चांगला आहे. नेहमी आम्हाला ते संधी देत असतात. त्यांच्या गावामध्ये कोणतीही स्पर्धा असू दे त्यांचा कॉल आम्हाला नक्कीच असतो. ज्ञानेश्वर चिकणे एक चांगली सुरुवात करून देतील हीच अपेक्षा संघाला आहे, कारण की धावा बनवायचे आहेत 45 धावा. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर या मॅचचा आनंद घेण्याकरिता नुकतेच आपण पाहतो या व्यासपीठावर 22 सरपंच सन्माननीय रवींद्र दादा गुलवी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप दादा हरट इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग भिनार आणि संदीपजी वाखारे आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच सुरू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका कारण की अगोदरच आपण लेट आहोत. उद्घाटन सोहळा थोडंसं लेट झाला होता आणि फायनल मॅच आजच खेळवायची आहे. उद्या जर खेळली तर खर्च जास्त होईल. लाईव्ह टेलिकास्ट, पंच, कॉमेंटर, स्कोरर, गोलंदाज तयारीमध्ये. सतीश एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. जोशी 11 भादर टीम संघाचा आपण पाहतोय. फील्ड पोझिशन जर बघितलं आपण गली पॉइंटवर
गुरुनाथ गुलवी याला आपण पाहताय. शॉर्ट थर्डमॅनवर पंडित गुलवी, नरेश गुलवी, 3 गुलवी एस्ट्रिक्सच्या मागे आहेत आणि मोरे दिलीप मोरे एस्ट्रिक्स. फुलटा चेंडू टर्न केलाय खाली क्षेत्रामध्ये. ज्ञानेश्वर चिकणे सुरू झाले मैदानाच्या आतमधून. पहिला चौकार बॅटने येतोय. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि बाकीचे 30 सर्कलच्या सर्कलमध्ये आपल्या पायामध्ये पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहता मित्रांनो. सतीश याला कमबॅक करावा लागेल. ज्ञानेश्वर चिकणे याचा विकेट फार महत्वाचा असेल या पहिल्या षटकामध्ये. पुणे एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एस सर घेतली आहे. रनाची संधी आहे. दिलीप मोरे डायरेक्ट हिट करताना, धाव कंप्लीट करताना आपण पाहतोय. सिंगल, धाव संख्या 5 धावा धाव फलकावर. जय बजरंग भिनार संघाचे जे खेळाडू जे आज खेळणार आहेत त्यांनी सर्वांनी तयारी करायची आहे. नक्कीच जे आपल्याला ट्रॅक अँड टी शर्ट दिलेला आहे ते घालून आपण मैदानामध्ये नक्कीच उपस्थित राहायचंय. कडक मॅच पाहायला मिळेल. यानंतर एकता सारंगव आणि काटई आई गावदेवी काटई संघाला बघणार होतो आपण इन ऍक्शन मध्ये. काऊ कॉर्नर मध्ये चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये हलकासा मिसफील्ड. एक झाला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा लेट पोहोचतोय. रविकांत पाटील होते तिथे. हलकासा मिसफील्ड झाला होता. धावा धाव फलकावर 7 धावा 7. चांगली भागीदारी होत आहे, पार्टनरशिप होत आहे ज्ञानेश्वर चिकणे आणि बजरंग यांच्या माध्यमातून. बजरंग यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा, ज्ञानेश्वर चिकणे यांच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. सतीशने पंचांचं काम वाढवलं हेच म्हणू शकता आपण. 3 एष्ट्या खालती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी हवं असेल पंकज नक्कीच त्याच्यामध्ये पाणी टाका. असंही पंकज पूर्ण दिवसभर उन्हामध्येच खेळत असतो. एक चांगला क्रिकेटर आहे. सध्या पंचांच्या भूमिकामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्याला. कानई पाये टीम संघ देखील इथे उपस्थित झालेले आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचे दोन्ही संघ आलेत, मात्र एकता सारंगव संघाचा कोणी प्रतिनिधी आलेला नाहीये. आला असेल तर संपर्क साधायचा आपण. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळलाय. फिल्डिंग चांगली होणं फार महत्वाची होती. एक झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आले आणि फलंदाज बाद. ज्ञानेश्वर चिकणे बॅक टू डग आउट. बजरंग भिनार टीम संघासाठी पूर्ण गणवेश जो आहे, टी शर्ट जे आहेत, नक्कीच संघाने उपस्थित राहायचंय. जय बजरंग भिनार, चला आपण ड्रेसिंग करून यायचंय. नवीन बॅटर दिलीप मैदानाच्या आतमध्ये गेला. गोलंदाज सतीश. फुलटा चेंडू आणि चेंडू चालले लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर आणि पंचाकडून येतो इशारा. हा चेंडू नो बॉल आहे. बीमर चेंडू टाकला आणि त्याच्यावर मिळालेल्या हा पंजा समजूया आपण. 1+4 5 धावा मिळालेल्या आहेत. डोकेदुखी ही गोलंदाजी.
एक रन घेतली बरोबर लगे बजरंगने 2 रन करली परत 2 रन घेतले फ्रीट आहे पुढील चेंडू उघडा डोळे नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट चेंडू खेळण्याकरिता फलंदाज सज्ज आहे खेळपट्टीवर तो आहे तो म्हणजे दिलीप. विकेट कीपर देखील दिलीप आहे आणि फलंदाज देखील दिलीप आहे. सतीश फ्रीटचा चेंडू मिस टाइम झाला चेंडू हवेमध्ये गोलंदाज चेंडू खाली आहे मात्र फ्रीट होता. आता धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट टाकावं लागेल. फलंदाज आउट होते दिलीप. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे इथे दिलीप. नवीन फलंदाज पप्या कापूकर मैदानाच्या आतमध्ये. एक लेजेंडरी जेव्हा संघ अडचणीमध्ये अटकतो तेव्हा हा खेळाडू आपल्या संघाला नक्कीच विजयाच्या उंबाड्यावर नेऊन ठेवतोय. पाहूया किती धावा बनवेल आजच्या या इनिंग मध्ये. धावा झालेल्या आहे धावफलकावर 15 धावा. पहिल्या षटकाच्या नक्कीच आपण पाहतो खेळाचा हा खेळ सुरू आहे. रविदादा गुळवी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेला आहे. आता खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. रवींद्र गुळवी साहेब भावी सरपंच यांच्या माध्यमातून रोख रक्कम खेळाडूंसाठी. धावसंख्या 15. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रदीप पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. बिनार गावाच्या एन कडून गोलंदाजी करताना पहिला चेंडू समोर बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर तो म्हणजे बजरंग. 4 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर. ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपर दिलीप मोरे याच्या हातामध्ये. सुरुवात चांगली झाली. ही सुरुवात कायम ठेवावी लागेल गोलंदाजाला. आणि इथून एकच सांगेल 2 फटके मोठे आलेले आहेत. इथून 10 किंवा 12 धावा जरी आल्या तर एक चांगली सुरुवात म्हणू शकता दुसऱ्या षटकाची जे गावदेव वडनगर संघासाठी. कानई पाय टीम संघाचं देखील इथं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हुक केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव झाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी देखील आहे. रनआउटचा विकेट भेटेल का पाहूया आपण. फलंदाज बाद. बजरंग याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. हलका धाव संख्या धावफलकावर 18 धावा 18. गोलंदाज प्रदीप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पप्या काबूकर पिंच हिटर आहे. चांगला स्ट्रोक कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक क्रिकेट कम फुटबॉल जास्ती पाहायला मिळाला. रविकांत याने चांगली फिल्डिंग केली आहे. 2 धावा कंप्लीट करताना पप्या काबूकर. धाव संख्या धावफलकावर 20 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रदीप गोलंदाज
विकेटची फार आवश्यकता झाली आहे जोशी 11 बादवा टीम संघाला. अडचणीमध्ये संघ अडचण दूर करेल का प्रदीप पाटील? लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा पुल करायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू डोकी दुखी ठरू शकतो इथे वडनगर टीम संघाचा. शेवटचा चेंडू या षटकातील आहे. इथून मोठा फटका येणं फार महत्वाचं झालाय. एक तर्फा जर सामना करत असेल तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अशोक दादा येणं बाकी आहे. गोलंदाज प्रदीप, लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फलंदाज पप्या ऑन साईडला उडवलं, चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार. येतोय षटकार. चर्चेमध्ये नरेश गुळवी होता चर्चेमध्ये. आता पाहूया जी चर्चा झाली आहे ती चर्चा चांगली असावी जोशी 11 बादवा टीम संघाच्या माध्यमातून. मात्र अशोक दादा पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन एका पुण्याचं काम करत असताना आपल्या खेळाडूंसाठी पाहूया आपण काय संदेश दिला असावा अशोक पाटील याने. निमंत्रित पाहुणे पोहोचतायत सर्व. संदेश वखारे यांचा मेगा इव्हेंट आहे आणि पाहुण्याने असं होऊ शकत नाहीये. अनेक दिग्गज येऊन गेले. वीरेंजी चोरगे साहेब येऊन गेले. या स्पर्धेला उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभास्ते आपण केला होता. सुनीलजी गुंड येऊन गेले. अनेक मोठे मोठे व्हीआयपीज आले होते या स्पर्धेला. आता सध्या या व्यासपीठावर आपण पाहतोय संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष मनोहरदादा जोशी, वंडरा भिवंडी जगदीश नाईक, पिंटू पाटील देखील मॅचचा आनंद घेताना. गोपीनाथजी हरट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पंडित गुलवी गोलंदाजीसाठी आलेला आहे. इथून चांगला षटक टाकणं फार महत्वाचं आहे. पाये संघ जर आला असेल तर आपण याचा कानई पाये टीमचे कॅप्टन आला असेल तर संपर्क साधायचा आहे. आणि जय बजरंग भिनार. बडा मॅच. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं जोशी 11 बादवा टीम. पंडितचा पहिला चेंडूला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. शतरक्षक दूरवर आहे. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने गेलेला आहे. पंच दगडाला लागलाय चेंडू. तो दगड देखील बाउंड्रीच्या बाहेर आहे. पंच चौकाराचा इशारा पंचाच्या माध्यमातून. निराश होऊ नका कारण की कॉमेंटर्स लाईव्ह टेलिकास्ट आमच्या सोबतच आहे इथे आणि कोणत्या संघाला इथे निराश केला जाणार नाहीये. फलंदाज दीपक पाटील याचा हा चौकार पाहायला मिळाला. चांगलं फलंदाजी करताना आपण पाहतो आपल्या संघासाठी. 11 चेंडू 15 धावा. ऑफस्टिकचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. शतरक्षक सतीश चेंडू खाली आहे. झेल सुटली आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. मी नेहमी बघतो या संघाला जो सराव करतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या ग्राउंडवर यांचा सराव असतो नेहमीच. तिथे बॅटिंग खूप चांगली सरावामध्ये मध्ये फिल्डिंग सरावामध्ये नसतो. त्याचं कारण मॅच मध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजून एक बिग हिट पाहायला मिळेल. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार.
पंडित याचा समाचार घेत असताना दीपक पाटील आपल्या रंगामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक मिस टाइम आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत, मात्र चेंडूला फील्ड करताना आपण पाहतोय. नक्कीच काही तांत्रिक अडथळा म्हणून आपण नक्कीच सारंगाव संघाला पाहतोय, कारण की इथे चालू असलेला संघ जो इथून जो जिंकेल तो आई गावदेवी काटी संघाबरोबरच खेळणार आहे. या अध्यक्ष साहेबांच्या या सूचना आहेत आणि ऑर्गनाइज कमिटीच्या लक्षात असू द्या. समीकरण सोपं आहे. पप्याला फिनिश करायचा होता, मात्र बॅटवर चेंडू आला नाहीये. टॉट चेंडू. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 4. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना राहील का? जोरदार आऊट त्याचा अपील आणि फलंदाज बाद. प्लम एलवी पप्या काबूकर बॅक टू डग आउट. तुम्हाला इथे पाहायला मिळेल आजच लॉन्चिंग झाली आहे. A1 संदेश वखारे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहे. अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी भिवंडी संदेशजी वखारे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही जर्सी भिनार संघाला आपल्याला पाहायला मिळेल. ती मैदानामध्ये थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये यशवंत पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहे. बॅटिंग पाहूया. मी बॅटिंग बघितली नाहीये यशवंत पाटील यांची, मात्र कॉमेंट्री ऐकली आहे. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री आगरी भाषेतून केलेली आहे तेव्हा एंटरटेनमेंट जास्तच झालेला आहे. बॅटिंग पाहायला मिळेल का? मात्र स्ट्राईकवर फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे दीपक, असं वाटतं की येत्या पहिल्या 2 चेंडूवर सामना फिनिश करेल. मात्र गोलंदाजीमध्ये प्रदीप तरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. हो हो, वेलकम संदेश वखारे यांचे जवळचे मित्र, एक जबरदस्त सूत्रसंचालन आणि समालोचक, आमच्या समालोचक परिवाराचे सदस्य शैलेशजी सरांचं शुभागमन झालेलं आहे. शैलेश मांजरेकर सर जुळतायत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदेश वखारेने देखील 1 से बढ़कर 1 समालोचक मागवलेले आहेत या स्पर्धेला. सकाळपासून सर्वांनीच आपली हजेरी लावली आहे. सर्वप्रथम सुनील पाटील, त्यानंतर रोहन पाटील, मला संधी दिली या स्पर्धेमध्ये. संध्याकाळपर्यंत अजून काही समालोचक जे आहेत उपस्थित असतील या स्पर्धेला. मित्रांनो, 10 संघांची ही स्पर्धा आणि 10 समालोचक नसतील तर पूर्ण होणार नाही स्पर्धा. पहिला चेंडू डॉट केला प्रदीप तरेने, चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये. अजून चांगले 5 चेंडू टाकायचे आहेत, हेच उद्देशाने ही गोलंदाजी दिली कर्णधाराने. प्रदीप तरे राऊंड द विकेटने पुढील चेंडू. हा चेंडू समोर खेळलाय, चाललाय सीमा रेखा पार. दीपक पाटीलच्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम. जय गावदेव वडूनवकर. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. हार्ड लक टप लगा जोशी इलेव्हन बादवर संघ, हार्ड लक मनोहरदादा जोशी फॅम टीम. चिंतामण पाटील काटई गावचे उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, रोख रक्कम पहिला देऊ, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ. सर्वप्रथम पप्या काबूकर, आपण व्यासपीठावर यायचंय. रोख रक्कम 500 रुपये. आपण एक षटकार ठोकला होता. दीपक दादा आपण देखील यायचं, आपण देखील 2 ठोकलेले आहेत, म्हणून 1000 रुपये 1500 रुपयाचं. ज्ञानेश्वर चिकणे सर 1500 रुपये रोख रक्कम आहे संघाच्या 2 खेळाडूंना. मी दादांना विनंती, दीपक दादाला आपण 1000, पप्याने 1 मारलाय, पप्याला 1 मारलाय भाऊ, पप्याने 1 मारलाय म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक. दीपक दादा आपण या, आपण 2 मारलेले आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि आपण थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय संदेशजी वखारे आणि क्रिश गणेश वखारे यांच्या मध्ये देण्यात आलेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच दीपक पाटील. आपण समोर आमचा कॅमेरामॅन आहे. नक्कीच अभिनंदन दीपक दादा आणि वडूनवकर संघ. यस, फोटो होणं फार महत्त्वाचं आहे.
आणि टॉस रोहन पाटील, चला टॉस बॉक्स मध्ये जायचं आपण. हा सामना 3 षटकांचा असेल. हॅलो.